सध्या आपल्या सोबत आहेत दादासाहेब काळे, ज्यांना काल सातारा येथे दूध व्यवसायाच्या संदर्भातला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला. सरपंच साहेब नमस्ते. नमस्ते. काय सांगताल, काल तुम्हाला कोणता पुरस्कार मिळाला आणि कोणत्या कामगिरीबद्दल मिळाला ते पहिल्यांदा सांग. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या हरित क्रांतीच्या माध्यमातून 1 जुलैला पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये कृषी विभाग आणि जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून हा पुरस्कार वितरित केला गेला. ज्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये चांगलं काम केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना 3 पुरस्कार देण्यात आले. ज्या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना 3 पुरस्कार देण्यात आले. या माध्यमातून काम करत असताना आपण पाहिलं असेल की ज्या लोकांनी चांगलं काम केलं अशा लोकांना ते पुरस्कार वितरित करण्यात आलं. मग त्या पुरस्काराच्या वेळेस आदरणीय या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर शिंदे मॅडम तसेच सर्व कमिटीचे सभापती उपस्थित होते आणि सर्व डेप्युटी CO सर्व उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात आला. तुम्हाला दूध या विषयाच्या संदर्भात हा पुरस्कार होता. खरं तर ही जी राजमाता डेअरी आहे याची सुरुवात कधी केली आणि आता साधारणतः किती दूध आहे आपल्याकडे आणि किती गावामध्ये आपण काम करताय? तुम्हाला सांगायचं झालं तर 1997ला मी माझा 12वीचा परीक्षेचा शेवटचा पेपर दिला आणि त्यावेळेस गोविंद डेअरी सुरू झाली होती नुकतीच फलटणमध्ये आणि आम्ही इथं 1 कॅनने दूध सुरुवात केली. माझ्या घरचं त्यावेळेस 20-22 लिटर दूध फक्त होतं आणि 1 कॅनने आम्ही सुरुवात केली घ्यायला सुरुवातीला आणि ते दूध आम्ही फलटणला घालत होतो. मग 97च्या काळापासून आम्ही आज तागायत हळूहळू शिस्तीने प्रगती करत गेलो की या माध्यमातून मला खूप असं आमचे मार्गदर्शक दूध व्यवसायाने ज्यांनी क्रांती केली असे रणजितसिंह निंबाळकर माजी खासदार त्या दादांनी आम्हाला या व्यवसायामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं. या तालुक्याचे मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचंही आम्हाला सहकार्य मिळालं. तसं पाहता आपण पाहिलं असेल की 97 ते आज म्हणजे हे 29-30 वर्षाचा काळ गेला, परंतु हा धंदा करत असताना अतिशय प्रामाणिकपणे आम्ही धंदा केलेला आहे. कारण आपण पाहताय की आम्ही 1 कॅननी 97ला सुरुवात केली आणि 2002 सालानंतर मी टाटा एसी गाडी घेतली. टाटा एसीची गाडी घेतल्यानंतर एक गाडी घेऊन आम्ही भागामध्ये दूध घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा हळूहळू प्रगती करत असताना आता माझ्याकडे साधारण 15 पिकअप आहेत आणि आपण जसं सांगितलं तसं साधारण 40 गावातून आम्ही हे संकलन करत असतो आणि अतिशय चांगल्या दर्जाचा दूध आम्ही फक्त घेत असतो. आपण पाहताय की मान खटावमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असताना किंवा आपल्या भागातली कष्टकरी माणसं असताना या कष्टकऱ्यांचं अर्धा लिटरपासून ते 150 लिटरपर्यंत माझ्याकडं शेतकरी दूध घालणारे आहेत आणि आम्ही एकाही सेंटरचं दूध घेत नाही. आम्ही शेतकरी टू आम्ही दूध उचलतो कारण त्या शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार तो थेट शेतकऱ्यांना मिळावा. मधला एजंट आम्ही कुणीही ठेवत नाही आणि आमची गाडी त्या शेतकऱ्याच्या दारात जाते दूध घेऊन येते. त्या शेतकऱ्यांना आम्ही पशुखाद्यही पुरवतो आणि या माध्यमातून आज पाहताय की एक मानमध्ये चांगल्या पद्धतीचं आपण चांगल्या प्रतीचं दूध उत्पादन करत असतो. आपण जिल्ह्यात आपलं दुधाच्या धंद्याबद्दल आपलं नाव आहे आणि हे दूध सर्व आपण संकलन केल्यानंतर साधारण आज आपल्याकडे 22-23 हजार लिटरपेक्षा जास्त लिटर दूध संकलन होतं की आपण पाहताय. आता सकाळी गाड्या बिड्या खाली व्हायचं सगळं चालू आहे, परंतु हे सगळं करत असताना आम्ही या माध्यमातून दुधाचं काम करत असताना आता माझा छोटा भाऊ यामध्ये मला खूप शेखर काळे खूप मदत करत असतो. स्पेसिफिक संकलनाचं काम तो स्वतः आता सध्या पाहत असतो. आमचे साधारण 2 टँकर आहेत. हे 2 टँकर इथून दूध सकाळी घेऊन डायनामिक्स बारामती या ठिकाणी दूध आमचा पुरवठा केला जातो. डायनामिक्स हे दूध डेअरी अशी आहे की ज्या दुधाला क्वालिटी आहे तेच दूध डायनामिक्स स्वीकारतं आणि या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रतीचं दूध आहे आणि आम्ही तर ते आता आपण पाहताय सध्याच्या वातावरणामध्ये आदरणीय तुकाराम मुंडे साहेब या सध्या अतिशय महाराष्ट्रामध्ये अधिकारी म्हणून चांगलं काम करतात
आणि त्यांनी या दूध व्यवसायामध्ये अतिशय बारकाईने लक्ष घातलेलं आहे. माझ्यासारखा एक शेतकऱ्याचा मुलगा मी खरंच त्यांचं मनापासून कौतुक करेन किंवा त्या माणसाला मी मनापासून सलाम करेन. कारण तो माणूस जर 2 वर्ष या पदावरती जर तुकाराम मुंडे साहेब राहिले तर मी तुम्हाला आज तुमच्या माध्यमातून या सर्व शेतकरी बंधूंना सूचित करतो की चांगलं दूध घालणाऱ्या लोकांना 100 रुपये लिटरला दर मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आपण पाहतोय की जे आजचा दुधाचा दर आहे तसा शेतकऱ्यांना न परवडणारा दर आहे. की आपण पाहतोय की बिस्लरीचं पाणी आपण 20 रुपये लिटरने घेतोय आणि त्याला खर्च येतोय 1 रुपया आणि दुधाला दर साधारण 35-37 रुपये आहे. परंतु 22-23 रुपये आत्ता शेतकऱ्यांना चाऱ्यावरती आणि याच्यावरतीच खर्च होत असतो. परंतु त्या पटीने शेतकऱ्यांना जेवढा तो फायदा मिळाला पाहिजे तो तसा मिळत नाही. परंतु तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं जे महाराष्ट्रामध्ये लागणारं 15 लाख लिटर दूध आहे ते 15 लाख लिटर दुधाचं उत्पन्न आहे. परंतु महाराष्ट्रात मागणी 65 लाख लिटरची आहे. मग 40 लाख लिटर किंवा 50 लाख लिटर दूध कुठे तयार होत होतं तर हे पूर्णपणे भेसळ दूध तयार होत आहे. आणि भेसळ दूध तयार झाल्यामुळं भेसळ दुधामुळं आज आपण पाहतोय की भेसळ दुधामुळं लोकांच्या आयुष्यमानावरती लोकांच्या मुलं जी आपली शहरामध्ये ग्रामीण भागातलीच लोक जाऊन राहतात आणि त्यांचीच मुलं ती दूध पितात. कितीतरी आपण पाहतोय की कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे भेसळमुक्त दूध झालं पाहिजे तरच शेतकऱ्यांना न्याय चांगला मिळेल. आणि या माध्यमातून आम्ही गेले 97 पासून ते आज तागायत आम्ही पूर्णपणे 100% यावरती एकच काम करत असतो की कुणाचंही भेसळचं दूध आम्ही स्वीकारत नाही. आम्ही त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने दर देण्याचं काम करतो. आणि आमची शेतकऱ्यांना विनंती राहते की आपण चांगल्या प्रतीचं दूध द्या, आपण चांगल्या प्रतीचा रेट घ्या. आणि या माध्यमातून आपण पाहताय की त्यामध्ये खूप कष्ट घेतलं आम्ही. आमच्या आईवडिलांनी कष्ट घेतलं, आमच्या बंधूंनी कष्ट घेतलं, आमच्या पूर्ण कुटुंबाने कष्ट घेतलं. आणि या कष्टाच्या माध्यमातून आमचा व्यवसाय प्रगतीच्या दिशेने जात असताना खूप दिवस गेले. परंतु आम्ही हे मेहनतीने आणि कष्टाने केले. यामध्ये आम्ही 2 नंबरची बाजू कधीच स्वीकारली नाही आणि आजही स्वीकारली नाही. त्यामुळे आम्हाला आजही धास्ती नसते की अधिकारी कुठला येतील, अधिकारी कुठले तपसा येतील. कारण आज आपल्या प्लॅन्टवरती डायनामिकची माणसं रोज दिवसभर इथं असतात. कारण सकाळी दूध त्यांची लोक येऊन चेकिंग करत असतात. त्यामुळं आम्हाला उलट चांगल्या प्रतीचं दूध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. कारण चांगल्या प्रतीचं चांगल्या दर्जाचं दूध मिळालं तर भविष्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर एक जसं की गुजरातचा अमूलचा एक ब्रँड झालेला आहे तसा महाराष्ट्रामध्ये आपला एक ब्रँड व्हावा ह्या अनुषंगानं आम्ही प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत आहोत. परंतु आत्ताच्या जर समस्या आपण पाहिल्या तर लोकांना कमी कष्टामध्ये कमी व्यापामध्ये पैसे मिळवण्याची सवय लागलेली आहे. आणि त्यामुळे भेसळचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आणि या माध्यमातून जर तुकाराम मुंडे साहेबांसारखा जर माणूस आला नसता तर यापुढे खूप चांगलं दूध जे उत्पादित करतात त्या शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो आणि जी भेसळ युक्त करतात त्यांना भाव पेक्षा त्यांना अतिरिक्त पैसे मिळतात आणि त्यांना ते परवडून जातं. पण जो खरा शेतकरी आहे, खरा दूध धंदा करतो त्या शेतकऱ्याला कष्टाच्या दुधाचं पैसे घेत असताना तेवढे पैसे शिल्लक राहत नव्हते. परंतु आता आपण पाहिलं की आज सकाळच्याच आपल्याला इलेक्ट्रिक मीडियाला बी बातमी होती की साधारण म्हशीच्या दुधाला 100 रुपये भाव झाला आता आणि गाईचं दूध 50 रुपयांनी शहराच्या ठिकाणी मिळणं चांगल्या प्रतीचं. जर असंच वातावरण राहिलं तर दुधाला या चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि या अनुषंगाने आम्ही आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून आमच्या सर्व कर्मचाऱ्याच्या माध्यमातून हे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करत असतो. तुम्हाला सांगायला मला आनंद होतो कारण माझ्या आज ह्या सर्व दूध उत्पादकांच्या माध्यमातून किंवा आमच्या डेअरीच्या माध्यमातून एक साधारण आमच्याकडे 100 लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. हे एक माझ्या दृष्टीने माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातील जन्म घेतलेल्या शेतकऱ्यांच्या घरात जन्म घेतलेल्या मुलाच्या माध्यमातून एक 100 कुटुंबात चालतात आणि 100 कुटुंबातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला. खरंच माझ्यासारखं मी समाधान मानतो. दुसरा विषय असा राहतो की या भागामध्ये साधारण 40 गावामध्ये मी काम करत असताना 40 गावामध्ये संकलन करत असताना साधारण एक 900 पेक्षा जास्त लोकांना मी आमच्या राजमाता मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून या लोकांना गायी उपलब्ध करून दिले आहेत. काही शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे काय घातलेत आम्ही आमच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना काय
गाय खरेदी करण्यासाठी भरीव अशी मदत केलेली आहे. आणि कुठल्याही एकाही शेतकऱ्याकडून आम्ही 1 रुपया ह्या भरीव मदतीवरती व्याज कधी आकारलं नाही. गेले 30 वर्ष धंदा करत असताना या लोकांच्या शेतकऱ्यांच्या आमचे जेव्हा भाऊ शेतकरी आहेत यांच्या मुलीचं लग्न असेल, मुलीची डिलिव्हरी असेल, मुलाचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आमच्या माध्यमातून मदत करत गेलेलो आहे. आणि एकाही माणसाचं आज आम्ही 30 वर्षाच्या काळामध्ये एकाही माणसाचं 1 रुपया दुधाचा आम्ही थांबवलं असं झालं नाही. आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर मी एक ताराळ्याचे जगदंबा म्हणून डेअरी होती, बाळासाहेब खबाले या नावाच्या व्यक्तीची होती. आणि त्या व्यक्तीकडे मी साधारण 2च महिने दूध घातलं. माझं दुधाचं 1,45,00,000 रुपये त्या माणसाकडे आजही अडकलेत 2018 सालापासून. आणि त्या माणसांनी मला आजही दिले नाहीत. न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. परंतु माझ्या शेतकऱ्यांचं मी त्यात जरी तेवढे पैसे अडकले असते, आम्ही बँकेतून लोन घेऊन काय करून लोकांचा 1 रुपया हे कधी थकू दिलं नाही. कारण अर्ध्या लिटर पासून आमची माता भगिनी दूध घालत असते. त्या अर्धा लिटर दूध घालण्याचा त्याचा एकच उद्देश असतो की 8-7 दिवसामध्ये साधारण 5-3.5-4 लिटर दूध होईल आणि त्यातून तेल मीठ काहीतरी येईल. आणि स्वतःचा जीव मारून अर्धा लिटर दूध आपल्याकडे घातलेलं असतं. आणि या माध्यमातून त्या आमच्या भगिनींना, त्या शेतकऱ्याला त्याचं मोल, त्याचं दाम मिळालं पाहिजे. म्हणून आतापर्यंत एकही माणूस की त्याला दुधाचं पेमेंट मिळालं नाही असं सापडणार नाही. आणि जेवढी कुटुंब आम्हाला उभं करता आली ती आम्ही कुटुंब उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत. आताही मी दूध उत्पादकांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना बेरोजगार असतील त्या युवकांना आपण काही त्यामध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट करावी. आम्ही आपणास सहकार्याची भूमिका करू आणि आपण दूध धंद्याला चांगले दिवस यायला लागलेत. आपण शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की आपण सगळ्यांनी इतर न भटकंती करता दुधासारखा व्यवसाय करणं गरजेचं आहे, शेळ्या मेंढ्यांसारखा व्यवसाय करणं गरजेचं आहे की ज्याला भविष्यामध्ये तुम्ही मालक म्हणून स्वतःही करू शकता. कारण माझं ग्रॅज्युएशन झालं, माझं MA झालं, त्याच्यानंतर मी दूध धंद्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती करत असताना सुद्धा माझ्या बंधूची आणि माझ्या कुटुंबाची प्रचंड मोठी साथ मिळाली. आणि या माध्यमातूनच मला जिल्हा परिषदेने जो पुरस्कार दिला, खरं पाहता त्या पुरस्कारावरती मी समाधानी नाही. कारण मी काम जे मान तालुक्यामध्ये केलेलं आहे, एवढ्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे, गेले 30 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते खूप असं भयंकर अडचणीतून काम केलेलं आहे. आणि माझा जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक द्यावा किंवा मिळावा अशी माझी अपेक्षा होती. परंतु ठीक आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने काय त्यांना जाणवलं असेल, काय केलं असेल त्यांना माहीत. पण जो पुरस्कार दिलाय त्याच्यावरती मी सर्व जिल्हा परिषदेचं मनापासून स्वागत करतो, सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि ज्या दुग्ध उत्पादक सगळे माझे आहेत त्या दुग्ध उत्पादकांनी जी आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ दिली तशीच यापुढे ते साथ देतील अशी मी भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता साधारणतः किती शेतकरी आहेत आपल्याकडे, किती गावामध्ये काम चालतं, साधारण हे सिस्टीम चालत असताना आता आपल्याकडं साधारण 1,500 शेतकरी आहेत. आणि 1,500 शेतकऱ्यांचं कलेक्शन साधारण आपल्या एक 15 पिकअप आहेत. आणि 15 पिकअप त्या 40 गावामध्ये संकलन आपलं साधारण सुरू आहे या मान तालुक्यातल्या. आणि त्या 40 गावामध्ये आपली दूध गाडी जाते, त्यांचं दूध त्यांच्या गोठ्यावरती जाते, दूध घेऊन येते, त्यांना पशुखाद्य आपण त्यांच्या गोठ्यावरती पोहोचवण्याचं काम करतो. आणि या माध्यमातून आपण पाहताय की सर्व शेतकऱ्यांना आपण एक वन टाइम पेमेंट आपण सगळ्यांची खाती ओपनिंग केलेली आहेत. ICICI बँकेमध्ये पेमेंट जमा झालं की सगळ्यांना ऑनलाईन पेमेंट देण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याचं पशुखाद्याचं पैसे वजा जाता, पशुखाद्यांचं पेमेंट वजा करता सर्व त्यांचं पेमेंट त्यांच्या खात्यावरती जमा होतं. आणि ज्या शेतकऱ्यांना गायी घेण्यासाठी आम्ही भरीव तरतूद केलेली असते, भरीव मदत केलेली असते, त्या शेतकऱ्यांचा 1ही रुपया आम्ही दुधातून कपात करत नाही. ज्यावेळेस त्या शेतकऱ्याकडे ते पैसे उपलब्ध होतात, त्यांच्या शेतीच्या कांदा असेल, बटाटा असेल किंवा बाकी शेतीच्या मालातून ज्यावेळेस त्यांना पैसे उपलब्ध होतात त्यावेळेस त्या शेतकऱ्याकडून आम्ही ते पैसे घेत असतो. परंतु दुधातून जे आम्ही त्यांना ऍडव्हान्स रुपये किंवा मुदत म्हणून सहकार्य केलं असतं ती एकदाही 1 रुपये दुधाच्या माध्यमातून आम्ही कटिंग करून घेत नाही. आता हे सांगा, खरं तर तुम्ही 40 गावात काम करता,
आता सध्या गावोगावी तुमच्या सोबत असे प्रत्येक गावात एक 4-4, 5-5 प्लॅन छोट्या छोट्या गावात तयार झाले. मग ते तुमचे स्पर्धक आहेत, ते आव्हान कसं काय तुम्ही, त्या आव्हानामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांनी तुम्हाला एक साधं गणित सांगतो. साधारण एक 15 मान तालुक्यात अनेक वेगवेगळे दूध डेअरी आल्या, काय दिवस चालल्या, काय बंद पडल्या किंवा अजून नवीन येत आहेत, तरी देखील तुम्ही एवढं 1000 पेक्षा जास्त शेतकरी आहेत, ते कसं जोडले आणि ते नियोजन करायचं. तुम्हाला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगतो की तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. कारण सध्या फार स्पर्धेचं युग आहे बरोबर. आणि स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही सांगताय त्या पद्धतीने अगदी 5 किलोमीटरवरती 10 किलोमीटरवरती सुद्धा या गावामध्ये सुद्धा स्पर्धक आम्हाला उपलब्ध आहेत. परंतु एक तुम्हाला उदाहरण सांगतो की मी ज्यावेळेस मलवडीमध्ये आमचं सेंटर सुरू केलं त्यावेळेस, आता त्या व्यक्तीचं नाव घेत नाही, परंतु त्या 20 वर्षापूर्वी की आमच्याकडे दूध कमी यावं या हिशोबाने त्यांनी 20 वर्षापूर्वी म्हशीच्या दुधाला तो 75 रुपये दर द्यायचा. हा, परंतु आम्ही असं कधी केलं नाही. जी वरून जेवढा दर येतोय तोच दर शेतकऱ्यांना दिला. की कधी स्पर्धा लागली म्हणून काहीतरी त्यांची फसवणूक केली आणि परत आपण कमी केला, असं कधीच केलं नाही. पण ज्या ज्या लोकांनी असं स्पर्धेचं निमित्त केलं ती दुधातून ते लोक बाहेर पडलेत. कारण हा धंदा असा आहे, दूध असं सांगतं की मला आज विक, नाही तर मी तुला विकेन. कारण दुधाला ज्या वेळेस आपण ते हे करतो त्याच वेळेस त्याचं आपण विक्री सुद्धा करता आपल्याला आली पाहिजे. आणि आपल्याला सांगायचा आम्हाला अभिमान वाटतो की शेतकरी आमच्याशी जोडून का राहिले. तर शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये, मग त्यांची कुठली, मगाशी तुम्हाला सांगितलं की मुलीची डिलिव्हरी असो, मुलीचं लग्न असो, मुलीचं शिक्षण असो, मुलाचं शिक्षण असो, किंवा त्यांना आता आपण पाहताय की आता सुगीचे दिवस असले, त्यांना ज्या ज्या वेळेस आर्थिक मदत लागेल त्या वेळेस दुधाचा पगार झालाय किंवा न झालाय कधी आम्ही पाहत नाही. त्या शेतकऱ्याला जशी आर्थिक मदतीची गरज असेल त्या ठिकाणी एक त्यांच्या कुटुंबातला आमचा माणूस आहे असं समजून त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम करतो. आणि त्या प्रत्येक जो दूध संकलन करतो आमचा शेतकरी, त्याच्यासोबत आमचं कौटुंबिक संबंध तयार झालेत. आणि त्यांना कितीही कुणी प्रयत्न केलं, त्यांना हा 30 वर्षाचा अनुभव त्यांनी पाहिलेला आहे. त्यांनी खूप असं की काही लोक असं असतात की एखादा रुपया वाढवून दिला की चेंज करतात, पण त्यांनी अनुभव पूर्ण घेतलेला आहे. कारण बाहेर गेल्यानंतर 10 दिवसाला पेमेंट मिळत नाही, परंतु आपलं पेमेंट जे ठरलेल्या वेळेनुसार ICICI बँकेमध्ये जमा होतं, त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होतं. हा शेतकऱ्यांना अतिशय विश्वास निर्माण झालेला आहे. त्यामुळे आमचे जे दूधवाले आहेत ते कुठेही फुटत नाहीत, कुठेही दूध घालत नाहीत. उलट आमचा दूधवाला दुसऱ्याकडे दूध, एखादा त्याच्या बाजूचा शेतकरी दुसऱ्या जर डेअरीला घालत असेल तो दूधवाला सांगतो की नाही, आपल्याला राजमाता मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या तिथं दूध घातलं पाहिजे. कारण ते आपल्याला विश्वासाने पगार दिला जातो, आपल्याकडं विश्वासाने पशुखाद्य दिलं जातं आणि वेळेत दिलं जातं. आणि प्रत्येक अडचणीला राजमाता मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टची सर्व टीम त्यांच्यासोबत उभा राहते. आणि त्यामुळं शेतकरी आमच्याशी जोडले गेले आहेत. हा व्यवसाय करत असताना खरं तर आव्हानं खूप आहेत. म्हणजे शेतकऱ्यांकडून दूध घेणं, त्याचं प्रोडक्ट प्रोसेसिंग करणं, पुढे विक्री करणं, आगामी काळात काय ह्या क्षेत्राचे आव्हान असताना शेतकऱ्यांसाठी एकच कसं आहे, तुम्हाला आताच सांगितलं की आव्हानाचा जर विचार केला तर आपण आता जसं तुम्ही सांगितलं की डेअऱ्यांची संख्या खूप झाली, प्रायव्हेटीकरण खूप झालेलं आहे आणि नवीन नवीन अगदी बाहेरच्या स्टेटमधल्या सुद्धा कंपन्या या ठिकाणी येऊन काम करत असतात. परंतु त्या इथं आल्यानंतर शेतकऱ्यांना भरवण्याचं काम करतात. इथल्या काय सेंटर उभा करून देतात, त्यांना एखादा दुसरा रुपये ज्यादा देण्याचं काम करतात, लोकांना भरवण्याचं काम करतात. परंतु विषय असा राहतो की त्यांच्यावरती आपण कुठल्याच पद्धतीने विश्वास ठेवू शकत नाही. कारण ते कधीही त्यांचं रात्रीचं गवाळ गोळा करून जाऊ शकतात. कारण आपले जे शेतकरी आहेत ते फार, मी मगाशी सांगितल्या पद्धतीने अर्ध्या लिटरपासून दूध घालतात. त्यांना जर त्यांना जर दुधाचे पैसे घेऊन कोण निघून गेला तर ते न सोसणारा विषय असतो. आणि लोक हल्ली विश्वासावरती हे करत असतात. आणि जर मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनेच जर तुकाराम मुंडे साहेबांसारखा जर माणूस 2 वर्ष जर या पदावरती कार्यरत राहिला तर तुम्हाला मी अगदी खात्रीने सांगतो की दुधाला 100 रुपये, गाईच्या दुधाला 100 रुपये दर आल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या शेतकऱ्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता खरं तर दुधासोबत जो खर्च आहे तो वाढलाय. आता जनावरांचा पेंड असेल किंवा डॉक्टरचा खर्च आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण वाढत गेल्या. ती आव्हान कसं असतं शेतकऱ्यांसोबत आणि ते कसं शेतकऱ्यांनी
तुम्हाला मी सांगितलं की बिस्लरीचं दुधात जर आपण हे केलं तर बिस्लरीला 1 रुपया खर्च येतो, 20 रुपये मिळतात. पण दुधाला आता 27 रुपयापर्यंत सगळा त्यांचा खर्च जातो. आणि त्यांना ज्या शेतकऱ्यांना शेतीच कमी आहे मग त्यांना विकत चारा घ्यावा लागतो, विकत पशुखाद्य घ्यावं लागतं. आणि हा सर्वांचा जर मेळ घालायचं झालं तर ओरिजिनल जे दूध घालतो त्यांना तारेवरची कसरत करावं. जे भेसळयुक्त दूध घालतात त्यांना काय अडचण येत नव्हती. परंतु आता आपण पाहतोय की दुधाला दिवस चांगले यायला लागलेत. कारण जरी शेतकऱ्यांना विकत चारा घ्यावा लागला, विकत सगळ्या गोष्टी घ्यावा लागल्या, पशुखाद्य किंवा सगळ्या गोष्टीचा जर तुलनात्मक विचार केला तर दुधाला दर चांगले वाढायला लागलेत. दुधाचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये आपल्या कमी पडायला लागलाय. कारण आता मुंडे साहेबांच्या माध्यमातून इतकं सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण येत चालले. आपण अगदी पाहायचं झालं तर मला कोणावरती टीका नाही करायची, परंतु आपला साधारण तुम्ही दहिवडीच्या मार्केटमध्ये जर गेला, या राजस्थान लोकांची जी शूट मार्ट आहेत त्यांचं एकाही दूधवाल्याकडून 1 लिटर दूध घेतलेलं जात नाही. परंतु एवढी मलई, एवढी बर्फी, एवढी चॉकलेट, कुल्फी, आईस्क्रीम कुठून बनवलं जातात? तर पूर्णपणे हे केमिकलने बनवलं जातं. आणि त्याचा नाही म्हटलं तरी हा डेअरींवरती परिणाम होतो. कारण जर तुम्ही केमिकल आणि काय पावडराईज करून ह्या सगळ्या प्रॉडक्ट जर बनवले गेले तर ओरिजिनल दुधाला भाव तो फटका बसतो. परंतु मुंडे साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगला माणूस मिळाल्यामुळं आता येणारा जो काळ आहे तो शेतकऱ्यांसाठी खरंच चांगला काळ असेल. धन्यवाद.